जायचं स्कूलला. First experience was like very good, fantastic. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 3 सप्टेंबर. तर आज अंशचं स्कूल सुरू होत आहे इथे UK मध्ये. तर तब्बल 5 महिन्यांच्या मोठ्या सुट्टीनंतर आज फायनली अंश स्कूलला निघालेला आहे. तर 5 महिन्यांची सुट्टी अशाने की आम्ही भारतातून मेमध्ये आलो इथे UK मध्ये. तर इंडियातल्या स्कूलला सुट्टी लागली होती त्याला एप्रिलमध्ये. मग एप्रिल ते ऑगस्ट अशी पूर्ण 5 महिन्यांची सुट्टी असते जी झालेली आहे. आणि आज तो फायनली स्कूलला निघालेला आहे. आणि स्कूलचा युनिफॉर्म पण खूप छान आहे इथल्या. असा आहे अंशचा स्कूल युनिफॉर्म. अजून टाईम मिळालेला नाही कारण की आज फर्स्ट डे आहे आणि यांचा ओपन डे असतो, त्यावेळी आम्ही इथे नव्हतो. त्यामुळे आता आज स्कूलला गेलं की त्याला टाईम मिळेल. आणि मस्त असं युनिफॉर्म आहे त्याचा, छान ब्लेझर. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. जायचं का स्कूलला? तर आजचा आहे हा मेनू टिफिनचा. पनीरची पॅटीस आहेत. अंशची फरमाईश होती, त्याला खूप आवडतात पनीरची पॅटीस. तर मग आज त्याच्यासाठी खास मी पनीरची पॅटीस बनवलेली आहेत छान अशी. तर अंशचा आता स्कूल लंच पॅक झालेला आहे. आता स्कूलला निघायचं. आज खूप विंडी आहे आणि आता स्कूल सुरू झालेलं आहे आणि इथला विंटर सीझनही सुरू होत आहे. तर इथं आता जनरली रोज सकाळी आणि दुपारी स्कूलमधून येताना बरोबर पाऊस सुरू होतो. आज थोडासा पाऊस आणि हवा पण भरपूर आहे. कसं वाटतंय रे अंशाल स्कूलला जायला? कसं वाटतं? काय फील होतंय? छान वाटते, एक्साइटमेंट. हां, थोडं नर्वस वाटते. हां, ठीक आहे. नर्वस वाटते. हां, साहजिक आहे ते थोडंसं वाटणं. न्यू स्कूल, न्यू फ्रेंड्स, हा ना. बट एक्सायटेड आहेस है ना? इकडे बघ, एरिया पण खूप छान आहे स्कूलचा. नाईस. बघूया आता अंशचा एक्सपिरियन्स कसा राहतोय स्कूलमधला, है ना. न्यू बिगिनिंग. अंशला स्कूलला ड्रॉप केला आम्ही. सचिन ऑफिसला गेले तिथून तसेच. आणि मी आता घरी निघालेली आहे. सगळी माहिती करून घेतली कुठून ड्रॉप करणार आहेत, म्हणजे कुठून बाहेर येणार आहेत स्कूलमधून, ती सगळी माहिती करून घेतली. आता बघूया अंशचा आजचा फर्स्ट डे कसं जात आहे ते स्कूलला. बघूयात. थोडासा नर्वस असणं साहजिक आहे. बघूयात आल्यानंतर बोलूयात. त्याच्या स्कूलला ड्रॉप करून घरी आले. एक 10-15 मिनिट झाले आणि मी त्याला पफ दिले होते स्कूलमध्ये. त्यातून जे शीट असतात पफ पेस्ट्री शीट तर ते शिल्लक राहिले होते. तर त्यापासून मी छान अशी खारी बनवलेली आहे. आता अंश स्कूलमधून बाहेर आलेला आहे आणि मला वाटलं मला थोडासा लेट होईल, बट कारण की खूप पाऊस होता घरातून निघाले त्यावेळी. बट ऑन टाईम पोचलेले आहे मी, है ना. भारी वाटलं ना. आता घरी गेल्यावर बोलू कसा होता डे तुझा? आमची ग्रुपची टीचर आहे ना, तर ते पण नवीनच आहेत, म्हणजे ह्याच वर्षी आले ते. ओके. तर ना त्यांना पण जरा हे स्कूल स्ट्रिक्ट वाटलं. ते म्हणले की एवढं पण असं काय त्याच्यावर त्याचं हे नका घेऊ काय. तर अंश स्कूलमधून आलेला आहे. आता त्याला विचारूयात की आजचा दिवस त्याचा कसा गेला. जाताना थोडासा नर्वस होता तो. कसा होता आजचा दिवस अंश? My first experience was like very good, fantastic, excellent. And that school is like very, very good, and like I feel safe over there. And on the first day, like I didn't have any friends, but yeah, like after I will have some friends. हळूहळू होतील फ्रेंड्स. नवीन स्कूल आहे ना, पण होतील पहिल्यांदा. आणि तुझ्यासाठी इथलं काही नवीन नाही आहे, है ना. म्हणजे आधी पण आपण 5 वर्ष राहिलेलो आहे, त्याच्यामुळे एवढंच काय डिफिकल्ट जाणार नाही फ्रेंड्स बनवायला, है ना. फ्रेंड्स होतील हळूहळू होतील. आणि तिथे असे खूप सारे इंडियन आहेत, अजून वेगळ्या कंट्रीजचे पण आहेत, पण असं बोर नाही होत कधी. छान वाटते. आज खूप छान गेला माझा दिवस. आणि जेवढं मला नर्वस वाटत होतं स्कूलच्या आधी जाताना तर तेव्हा जेवढं नर्वस वाटत होतं, पण जेव्हा आत गेलं तेव्हा असं खूप एक्सायटेड वाटलं. थोडं एक्सायटेड होतं, थोडं नर्वस पण होतं मी. आणि जेव्हा आत गेलं तेव्हा खूप सेफ वाटलं, कारण की इथले बिहेवियर सर्कल खूप स्ट्रिक्ट आहे, म्हणून इथं सेफ वाटतं कायम. आणि आमचं कॅफेटेरिया कॅन्टीन खूप मोठं आहे, बिग आहे ते खूप. आणि आमचे लाईक 8 डिव्हिजन्स आहेत आणि खूप म्हणजे ओन्ली 7चे 8 डिव्हिजन आहेत. आणि होल स्कूलमध्ये लाईक
2000 लर्नर्स आहेत आमच्या होल स्कूलमध्ये. है ना, म्हणजे एकंदरीत दिवस छान गेला आजचा, है ना. हां, त्यांना भारी वाटते. असं ते त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर बघून मला लय असं भारी वाटलं. त्यांचे क्लासरूम मोठे आहेत असे. सायन्स लॅबमध्ये आमचे सायन्स क्लासरूम आहे ना, त्याला असे गॅस टॅप्स आहेत. जर तुम्ही ज्याच्यावर आपण भाजी बनवतो किंवा आपण कुक फूड, तर आपण जो गॅस वापरतो नॅचरल गॅस, तर त्याचे टॅप्स असतात आमच्या टेबल्सवर. त्याचे टॅप्स असतात आणि आमचे सर आहेत आणि त्यांनी आम्हाला एक बन्सन बर्नर नावात असतं. आपण भाजी बनवायला जो गॅस वापरतो ना, मराठीमध्ये शेगडी, तर तर ते असतं ना, तर एक बन्सन बर्नर नावाचं असतं. एवढा असतो तो असं टॅब असतो का? नाही, बन्सन बर्नर टॅप मध्ये फरक आहे. ओके. टॅप गॅस टॅप म्हणजे नळ असतं, वॉटर टॅप सारखं, फक्त गॅस निघतो त्याच्यातून. आणि बन्सन बर्नर असं एवढा असतो, असं थिन असतो तो, आणि त्याला एक रबर पाईप असतो जो की टॅपला जोडलेला असतो आणि त्याला हात लावायचा कारण तो हिट नाही होत. आणि तो ऑन केला ना की त्याला आग लागते. त्याने आपण काही हिट करू शकतो. 3 प्रकारचे फ्लेम असतात त्याच्यावर. एक सेफ्टी फ्लेम, एक ब्लू फ्लेम आणि एक रोअरिंग फ्लेम. सेफ्टी फ्लेम इट्स लाईक इट्स ऑरेंज अँड blue flame, it's blue and it's like it's not a safety flame or a roaring flame. And safety flame is basically used for safety, and it doesn't use any oxygen. And roaring flame uses oxygen because oxygen like fire. Yeah, catches fire and increases fire. And that Bunsen burner has a hole that can like suck in oxygen. If you open it, then roaring flame is conducted, and if you close it, then safety flame. So that's how it works. Mm-hmm. But yeah, we're gonna use it like this coming week or maybe next week because we're allowed. फर्स्ट डेला लर्न केलं तू? हां. आणि भरपूर शिकवलं की मग, म्हणजे तसं फर्स्ट डे. 5th मध्ये मिळालं, 5th 6th मध्ये जे इंग्लिश करायला नाही मिळलं ते इथं करायला, इथं म्हणजे अंडर टीचर्स सुपरविजनच्या युजच करायला मिळतं बन्सन बर्नर, पण करून देतात ते. सेफ्टी गॉगल्स पण असतात तिथं. म्हणजे आजचा दिवस छान गेला आहे ना. हां, मस्त होता. आता भारी वाटेल है ना. थोडा नर्वस होता. स्कूल पण छान आहे. आय होप त्याला लवकरच फ्रेंड्स होतील, कारण की तो लवकर फ्रेंड्स बनवतो, त्याचे होतात लगेच फ्रेंड्स, है ना. तर पुन्हा तुम्हाला जर अशीच काही इथली माहिती जाणून घ्यायची असेल UK बद्दलची, इथल्या शाळेविषयी, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, से बाय. बाय.